आज रविवार, वेळच वेळ आहे असं म्हणता म्हणता कधी वेळ निघून गेला आणि स्वयंपाकाला उशीर झाला काही कळालंच नाही. आता ऐनवेळी स्वयंपाकामध्ये भाजीसाठी काय बनवायचं हा विचार करत होते, तेवढ्यात टोमॅटो दिसले. आता लालसर टोमॅटोची झणझणीत तोंडाला पाणी सोडणारी अशी भाजी बनवली. त्यावेळी माझा भाजीचा मसाला संपला होता, तेवढा तो टोमॅटोच्या सुक्या भाजीला वापरला. पण आता पातळ भाजीसाठी माझ्याकडे मसाला नव्हता, म्हणून ऐनवेळी मला हे असं उकळी घेऊन बसावं लागलं. उकळीमध्येच मी लसूण आणि कोथिंबीर बारीक केली. भाजीसाठी काय नव्हतं घरामध्ये, त्याच्यामुळे मग एक बटाटा होता तो तेवढा चिरला आणि बटाट्याची पातळ भाजी बनवली. इकडे सोमवारी मंडई असते, उद्याच्याला सोमवार आहे, त्याच्यामुळे मग आदल्या दिवशी माझी मंडई सगळी संपलेली असते, म्हणून मग एका बटाट्याची पातळ भाजी बनवली, टोमॅटोची सुक्की भाजी बनवली. आणि भाजी शिजते तोपर्यंत एका साईडला इकडे मी कणिक वगैरे मळून घेतली, म्हणजे नंतरनं कसं श्रेयाला आंघोळ घालत घालत श्रेयाची आंघोळ होते तोपर्यंत कणिक पण चांगली भिजते. इकडं लाडूबाईचं चाललं होतं खेळायचं. आज रविवार, मम्मा मी उशिरा आंघोळ करणार असं मला म्हणाली. ठीक आहे म्हटलं. मग तिचं चालू होतं खेळायचं, पण नंतर तिला आठवलं की तिला बाहेर जायचं आहे खेळायला, म्हणून आंघोळीसाठी खूप लाडीगोडी लावत होती. मी किचनमधून येते तेवढ्यात तिनं काम लावून घेतलं बघा. A few moments later. मम्माचं किचनमधलं काम होते तोपर्यंत मम्माला दुसरं काय काम लावायचं, म्हणून हे असं आम्ही पायाला लागून घेतलं. मग काय आता पायाला लागले म्हटल्यानंतरनं बँडेज करून आम्हाला घरातच शांतपणे असं बसून राहावं लागलं.